गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आलाय। एकीकडे प्राणीप्रेमी किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांसाठी हा मुद्दा भावनिक झालेला असताना या कुत्र्यांमुळे प्रचंड मनस्ताप आणि प्रसंगी शारीरिक इजा सहन कराव्या लागणाऱ्यांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आणि याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय, जो अर्थातच सगळ्या राज्यांना लागू होईल। पाहूयात। शेल्टर मध्ये आक्रमक कुत्रेच राहणार, धोकादायक कुत्रांवर बंदी, नसबंदी हाच उपाय, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। दिल्लीत श्वानप्रेमींचा मोठा विजय। राजधानी दिल्लीत सध्या मुद्दा गाजत होता तो भटक्या कुत्र्यांचा। 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कुत्रा चावणे आणि रेबीजच्या घटना लक्षात घेता दिल्ली एनसीआर मधील निवासी भागातून सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आणि त्यांना 8 आठवड्यांच्या आत आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध मोठा गदारोळ आणि त्यानंतर 13 ऑगस्टला सरन्यायाधीश BR गवई यांनी कॉन्फरन्स ऑफ ह्यूमन राईट्स या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर ते स्वतः प्रकरणाची वैयक्तिकरित्या चौकशी करतील असं स्पष्ट केलं आणि हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाकडे सोपवण्यात आला। आता या सगळ्या घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडू नये या आपल्या 11 ऑगस्टला दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली। पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरणानंतर सोडल्यास मात्र हरकत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। मात्र रेबीजची लागण झालेल्या किंवा आक्रमक कुत्र्यांचा अपवाद वगळता इतर कुत्र्यांनाच मुक्त सोडण्याची मुभा असेल हेही स्पष्ट करण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे आक्रमक भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना 25,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। यापूर्वी 14 ऑगस्टला न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या विशेष खंडपीठानं सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता। महानगरपालिकेला आदेशातील कलम 12, 12(1) आणि 12(2) चे पालन करावे लागेल। कुत्र्यांना जंतनाशक लसीकरण इत्यादी केल्यानंतरच परिसरात सोडले पाहिजे, परंतु आक्रमक किंवा रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांना परत सोडले जाणार नाही। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल। कुत्र्यांना खायला घालण्यास स्वतंत्र फीडिंग झोन तयार केले पाहिजेत। भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना 25,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड। बहुत बैलेंस्ड है, इसके अलावा कुछ हो नहीं सकता था। देखो, हमको दोनों पक्ष देखने पड़ेंगे, तो दोनों पक्ष ये थे कि जो डॉग लवर्स हैं उनका भी सारा काम हो जाए और जो थोड़ा सा डरते हैं डॉग से उनका भी काम हो जाए। तो आज मेरे हिसाब से इट्स अ वेरी वेरी बैलेंस्ड ऑर्डर। सारे स्टेट्स को इन्वॉल्व कर दिया इसमें, सुओ मोटो। तो जितने भी मैटर्स हैं विद रिगार्ड टू डॉग इशू जो चल रहा है, सब जगह से सारे ट्रांसफर होके सुप्रीम कोर्ट के सामने आ जाएंगे। सभी डॉग लवर्स के लिए, सभी एनिमल लवर्स के लिए बहुत ही अच्छा फैसला है कि आप वैक्सीनेशन पे, न्यूट्रिंग पे, कैस्ट्रेशन पे, एनिमल बर्थ कंट्रोल, जैसा कि मैंने आज से कुछ दिन पहले कहा था, एग्जैक्टली वही फैसला आया है। माननीय सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा। इस पे सुप्रीम कोर्ट को, हमारे माननीय सुप्रीम कोर्ट को थोड़ा विचार करना चाहिए, इस पक्ष में भी सोचना चाहिए, एक तरफा फैसला नहीं होना चाहिए। और ये जो सुओ मोटो है ना, सुओ मोटो तो होना ही नहीं चाहिए। इट्स अ काइंड ऑफ तानाशाही कि बच्चों को फीडिंग पॉइंट्स वगैरह के रिस्ट्रिक्ट ना किया जाए, क्योंकि जो हेटर्स होंगे वो कहेंगे यहाँ मत खिलाओ, वहाँ मत खिलाओ। ये हमारे लिए इशू का बात है, सुप्रीम कोर्ट को इसके बारे में थोड़ा सोचना चाहिए। 2024 मध्ये देशभरात एकूण 31 लाखांहून अधिक कुत्र्यांना चावा घेतल्याच्या प्रकाराची नोंद आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार 2023 मध्ये कुत्र्याच्या चाव्यामुळे 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। न्यायालयाने जनतेच्या सुरक्षिततेचा तसेच रेबीज सारख्या वाढत्या धोक्यांचा उल्लेख करत गंभीर चिंता व्यक्त करत घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असताना आता याची अंमलबजावणी कशी होते हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।